देशभरात वाढत्या भेदभावा आणि छळाच्या विरोधात महाराष्ट्रातील अकोला येथून कुरीशी समाजाने एक ऐतिहासिक आणि कठोर संदेश दिला आहे। एका अशा घोषणेसह जी कदाचित इतिहासाच्या पानामध्ये नोंदविली जाईल। कुरीशी बिरादरीने 22 जुलैपासून आपल्या पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण आणि याचे देशव्यापी परिणाम काय असतील, चला पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अकोला येथे जमेतुल कुरेश बिरादरीने आयोजित केलेल्या कुरीशी समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज बुलंद या कार्यक्रमाचा समारोप एका मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणेने झाला। 19 जुलै रोजी अकोल्यात जमलेल्या कुरीशी समाजाच्या गर्दीने एकजुटीचे प्रदर्शन केले आणि व्यासपीठावरून बिरादरीचे सदर आरिफ चौधरी यांनी एक मोठा निर्णय दिला आहे। मौलवी अब्दुल जब्बार मजहरी आणि समाजातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली की 22 जुलै 2025 पासून कुरेशी बिरादरी कोणत्याही प्राणी खरेदी विक्री आणि त्या संबंधित कोणताही व्यवसाय अनिश्चित काळासाठी पूर्णपणे बंद करेल। देशभरात कुरेशी समाजातील लोकांना ज्या सातत्याने अत्याचार, भेदभाव आणि छळाला सामोरे जावं लागत आहे त्या विरोधात हा निर्णय घेण्यात आला आहे। समाजाच्या वक्त्यांनी आपले दुःख व्यक्त करताना सांगितले की त्यांनी देशाच्या प्रगतीत योगदान दिले आहे, परंतु आता त्यांना त्यांच्याच व्यवसायापासून रोखले जात आहे। त्यांच्या गाड्या हिसकावून घेतल्या जात आहेत, वैद्य विक्रीत अडथळे निर्माण केले जात आहे आणि त्यांच्या लोकांना उघडपणे मारहाण केली जात आहे। जमेतुल कुरेशीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की आम्ही भारताचे नागरिक आहोत, गुन्हेगार नाही। आमच्या रोजीरोटीवर हल्ला म्हणजे आमच्या सन्मानावर हल्ला आहे। इस कारोबार के करने वालों पर शिकंजा कसा है और जिस तरीके से कुरैश बिरादरी के लोगों पर आए दिन मुख्तलिफ किस्म के मसाइल आ रहे हैं। हम जमहूरी मुल्क में रहते हैं और जमहूरियत में ये हमारा हक है कि हम एहतजाज दर्ज कराएं और हम हड़ताल करके कारोबार बंद करके भी अपना एहतजाज दर्ज करवा सकते हैं। और अल्लाह के फजल से आपके इस हड़ताल के नतायज आने शुरू हो गए। इस सूबे के मुख्तलिफ हिस्सों से गैर मुस्लिम्स ने अपने अपने जिले के कलेक्टर, डीएम, एसडीएम और हत्ता के चीफ मिनिस्टर तक मुहाजरात यानी मेमोरेंडम पेश किए हैं कि ये जिस तरीके से कुरैश बिरादरी कारोबार बंद कर रही है, खेती का जोड़ धंधा जिसको कहते हैं, खेत का जो एक मुश्तरक कारोबार दूसरा जानवरों का था गैर मुस्लिमों का, वो बड़ी हद तक मुतासिर हो गया है। जानवरों के बाजार में अब खरीदार नहीं मिल रहे हैं। ये मसला सिर्फ मुसलमानों का थोड़ी है, ये इस मुल्क की मईशत से जुड़ा हुआ बहुत बड़ा मसला है और ये कुरैश बिरादरी के माश का मसला महज नहीं, इस मुल्क की मईशत का मसला है। हम हड़ताल करेंगे तो हो सकता है कि हमारे भी कारोबार का मसला हो, लेकिन राहत इंदौरी ने कहा था कि लगेगी आग तो आएंगे घर कई इज्जत में, लगेगी आग तो आएंगे घर कई इज्जत में। यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है। हम बीफ बैन कर रहे हैं, हम हुकूमत से भी मुतालबा करेंगे कि ये जो बड़ी बड़ी गैर मुस्लिमों ने एक्सपोर्ट कंपनियां बीफ की शुरू कर रखी हैं, आखिर ये कैसे चल रही है। 22 जुलैपासून प्राण्यांचा व्यवहार, बाजारातील सहभाग, विक्री, वाहतूक, खरेदी यासह व्यवसायाशी संबंधित प्रत्येक कार्य थांबविले जातील। हा निर्णय एक अहिंसक परंतु शक्तिशाली विरोधकाचे स्वरूप म्हणून घेण्यात आला आहे, जेणेकरून देशाला आणि सरकारला हा संदेश मिळेल की समाज आता शांत राहणार नाही। आता प्रशासनाने या बंद नंतर समाजाच्या मागण्यांवर काय प्रतिक्रिया द्यावी याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। हे एक अभूतपूर्व पाऊल आहे जे कुरेशी समाजाने दुःख आणि रूढ निश्चय दर्शविते। 22 जुलैपासून सुरू होणारा हा बंद पशु व्यवसाय आणि इतर उद्योग यावर काय परिणाम करेल आणि सरकार या मागण्यांवर काय ठोस पावले उचलतील हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। ही घटना निश्चितच देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर खोलवर परिणाम करेल। आम्ही या बातमीवर लक्ष ठेवून आहोत, तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।